राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेमध्ये कार्यकर्ते असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्याचे निराकरण करून त्यांना न्याय द्या अशी मागणी संघटनेच्या वतीने शासनाला करण्यात आली। आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय व रास्त असून शासनाने या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे मत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर सौ संगीताताई शिंदे यांनी व्यक्त केले। आज आझाद मैदान मुंबई येथे आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। त्यावेळी या मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनास राज्याध्यक्ष डॉक्टर डी एल कराड, श्री एस जे शेवाळे, शिक्षण संघर्ष संघटनेच्या सौ संगीताताई शिंदे, प्रा बी टी भाबरे, श्री रामदास खवशी, श्री राजेश पाटील, डॉक्टर अशोक झुंजारे, श्री अमोल बाबडे, श्री शरद तिरमारे यासह राज्यभरातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते। आश्रमशाळेची वेळ पूर्ववत 11 ते 5 करणे, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणे, केंद्राप्रमाणे निवृत्ती वय 60 वर्षे करणे, शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, नवीन आकृती बंध रद्द करून विलोपित पदे पुनर्जीवित करा, NPS योजना लागू करून DCPS कपातीचे हिशेब वर्ग 3-4 तसेच कंत्राटी पदांना कायम करा, तसेच बाह्य स्तोत्राद्वारे भरती प्रक्रिया राबवू नका, कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे 10, 20, 30 वेतन श्रेणी शिक्षक सर्वांगाला लागू करा, वेतनवाढीसाठी 10वी व 12वीच्या निकालाचा निकष रद्द करा, मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा द्या, ग्रंथपालांना सुधारित वेतन श्रेणी लागू करा, कमी शिक्षकांसाठी पदोन्नतीचे नियम तयार करून पदोन्नती द्या, बंद पडलेल्या आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे समायोजन करा, रिक्त पदे भरा, कर्मचाऱ्यांच्या बदल्या 9 एप्रिल 2018 प्रमाणे समुपदेशाने ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने करा, या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या होत्या। जनमत लाईव्ह न्यूज साठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।